भारतीय जनता पक्षाने माननीय नितीनजींनी, माननीय देवेंद्रजींनी, आमचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, कार्यसम्राट आमदार कृष्णाभाऊ खोपडेजी, शहराचे माननीय अध्यक्ष माननीय दयाशंकरजी तिवारी यांनी माझ्यावर विश्वास दाखवला। शहर अध्यक्ष म्हणून, माजी शहर अध्यक्ष म्हणून पक्षाने मला सांगितलं की तुला पण लढावं लागते, आपल्या वाठोडा प्रभागात लढावं लागते। पक्षाचा आदेश मान्य केला आहे, निवडणूक लढतो आहे आणि मागच्या 5 वर्षात कृष्णाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आमची विकासाची गाडी सुसाट पळालेली आहे। वाठोडा प्रभाग जो आहे, ज्याला गाव समजलं जायचं, ते आता गाव राहिलेलं नाही आहे। जे लोक, महालातले लोक जे विचार करायचे किंवा आम्ही पश्चिम नागपुरात जाऊ, आम्ही दक्षिण पश्चिम नागपुरात जाऊ, आम्ही नरेंद्रनगरला जाऊ राहायला, आज महालातले लोक विचार करतात की आम्ही तिकडे नाही जाऊ, जवळच आम्ही वाठोड्याच्या प्रभाग 26 मध्ये राहायला जाऊ। एवढं डेव्हलपमेंट केलेलं आहे। जिथे ड्रमचे ड्रम भरून राहायचे, जेव्हा 178 लोकांची यादी टँकरची आमच्याकडे असायची, आज कृष्णाभाऊंच्या नेतृत्वात, नितीनजींच्या नेतृत्वात अमृत योजनेच्या अंतर्गत पाण्याचे ड्रम गायब केले। आज घरोघरी नळ आहे आणि घरा प्रत्येक नल है और नल में जल है, जे मोदीजींनी म्हटलं ते आम्ही सिद्ध करून दाखवलं। जिथे मुरुम बोल्डरचे रस्ते होते तिथे सिमेंट कॉन्क्रिटीकरण केलं, जिथे शौचालय नव्हते तिथे शौचालय बनवलं, शौचालयासाठी शिवर लाईन, गटर लाईन आम्ही आणली। इतकंच नव्हे तर कृष्णाभाऊंच्या प्रयत्नातून सर्वात टॉपचं कॉलेज आम्ही सिम्बॉयसिस आणलं। आता नरसिंहमुंजी येत आहे। माझ्या पक्षाने मला परिवहन सभापती म्हणून जबाबदारी दिली होती। जेव्हा लाल बसमध्ये आपण प्रवास करत होतो, उन्हाचे चटके आपली जनता सोसत होती, माननीय नितीनजींनी सांगितलं की आपली नागपूरची जनता AC बसमध्ये बसली पाहिजे। आम्ही 10 रुपयामध्ये, तेवढ्याच तिकिटामध्ये आज नागपूरची जनता AC बसमध्ये प्रवास करते आहे। आज हिंगण्याला जायला 1 तास लागायचा, पण आज नागपुरातली जनता बसते आणि 25 मिनिटामध्ये, 20 मिनिटामध्ये मेट्रोनी हिंगण्याला पोहोचते। हा नागपूरचा डेव्हलपमेंटचा विकास, ही ब्लूप्रिंट भारतीय जनता पार्टीने तयार केली आहे। मोदीजींनी म्हटलं होतं, सबका साथ, सबका विकास और जनता का विश्वास। जनतेचा विश्वास आम्ही जिंकलेला आहे आणि ह्याच विश्वासाने आम्ही समोर निघतो आहे। कृष्णाभाऊचा आशीर्वाद आहे, कृष्णाभाऊंचा मी अर्जुन आहे आणि अर्जुन हा महाभारताचं युद्ध लढायला निघालेला आहे। कृष्णाभाऊंचा आशीर्वादावर हे युद्ध आम्ही जिंकणार। प्रभाग 26 वाठोडामध्ये 4चे 4 कमळ फुलणार। जय श्रीराम।